नमस्कार. माझा महाराष्ट्र माझं विजन 2025 प्रेझेंटेड बाय रामबंधू मसाले, SRJ स्टील, BVG इंडिया लिमिटेड, पॉवर्ड बाय मरिनो, MSCIT, सोसायटी टी, मकॉय, कॉटन किंग, पार्टनर्ड बाय ब्रँडबनाव.ai, GP पारसिक सहकारी बँक लिमिटेड, लॉर्ड्स मार्क, महाऊर्जा आणि रेणुकाई करिअर सेंटर. महाराष्ट्राच्या तरुण नेत्यांच्या फळीतला एक आश्वासक आणि अभ्यासू चेहरा म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार. जाहीर सभेमध्ये बोलताना खुद्द शरद पवारांनी देखील त्यांच्याबाबत अनेकदा आशावाद व्यक्त केलाय. राज्यातल्या कोणत्याही मुद्द्यावरती रोहित पवार अभ्यासूपणे पण तेवढ्याच आक्रमकपणे व्यक्त होत राहतात, प्रतिक्रिया देत राहतात. पण या सगळ्यामध्ये मध्ये कधीतरी नाराजीची किनारही आपल्याला पाहायला मिळते. अनेकदा ती नाराजी रोहित पवार उघडपणे व्यक्त करतात, कधी ट्विटच्या माध्यमातून मांडतात. पण तरीही पक्षनिष्ठा आणि विचारधारेशी बांधिलकी जपत ते अजूनही खिंड लढवत आहेत. त्यांच्या नाराजीची पक्षात अपेक्षित दखल घेतली जाते का? तरुण नेत्याचं महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय स्थान आहे, यासह पक्षाच्या पुढच्या वाटचालीमध्ये रोहित पवारांचं स्थान आणि योगदान, यासोबतच तरुण नजरेमध्ये महाराष्ट्र नेमका कसा आहे, त्यांचं महाराष्ट्रासाठीचं विजन नेमकं काय आहे, आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी एक एवी पाहूया. रोहित पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवा नेते आणि विद्यमान आमदार. अजितदादांनी वेगळी चूल मांडल्यानंतर शरद पवारांचा राजकीय वारसा सांभाळण्यासाठी सक्षम चेहरा म्हणून रोहित पवारांकडे पाहिलं जाऊ लागलं. अर्थात रोहित यांनीही ही जबाबदारी स्वीकारत युवा कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. पण हे प्रयत्न पुरेसे आहेत का? पक्षातील जयंत पाटलांसोबतच्या वर्चस्ववादाच्या लढाईत ते अडकून राहिले आहेत का? आणि येत्या काळात त्यांचे राष्ट्रवादी पक्षासाठी, त्यांच्या मतदारसंघासाठी काय प्लॅन्स आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रोहित पवार. नमस्कार. आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सगळ्यात मला असं म्हणता येईल की गेल्या 7 वर्षांपासून तुम्ही पूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहात आणि त्या तुलनेमध्ये तुम्हाला तरुण नेते किंवा अगदी नव्या दमाचे नेते असं म्हटलं गेलं तरीसुद्धा मागच्या 7 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात इतकं काही काही घडलं आहे, ज्याला टू मच पॉलिटिक्स असं आपण म्हणू. त्यामुळे मागची 5 ते 7 वर्ष आणि त्याच्या आधीची 2-3 दशकं याच्यामध्ये घडणाऱ्या ज्या हॅपनिंग्ज आहेत त्याची तुलना मला वाटतं एकसारखीच करता येईल. आत्ताचा जो तुम्ही महाराष्ट्र बघता तो तुम्ही एनविजन केला होता ज्यावेळी तुम्ही राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतलात, पहिली विधानसभा निवडणूक लढवलीत. त्यावेळी तुम्हाला हे दिसत होतं की आत्ता असं राजकीय चित्र असू शकेल, आत्ता ज्या प्रकारचं राजकारण घडतंय, ज्या प्रकारे महाराष्ट्र घडतो आहे, ज्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे, कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे? पूर्वी विचारावर बोललं जायचं. भाजपचा विचार, काँग्रेस, राष्ट्रवादी हे आपापले विचार तिथं जपायचे. आज फक्त नेत्याला खुश करण्यासाठी जास्त बोललं जातं आणि खऱ्या अर्थाने आज जे काही राजकारण केलं जाते महाराष्ट्रामध्ये हे खूप सकारात्मक नाही, महाराष्ट्राच्या हिताचं नाही. आणि जे काही आता नवीन पिढी येत आहे, अतिशय धोकादायक आजचं राजकारण तिथं झालेलं आहे. कारण ह्याच्यातून लोकांना काही मिळणार नाही. नेते मोठे होतील, कॉन्ट्रॅक्टर मोठे होतील, व्यावसायिक मोठे होतील, पण सामान्य लोक जिथं आहेत तिथं राहतील, नाहीतर अतिशय खालच्या लेवलला ते जाऊ शकतील. त्यामुळे हे जे काही आमची अपेक्षा होती त्या पद्धतीचं नक्कीच राजकारण नाही, पण हे बदलावं लागेल. त्यामुळे आज मला कितीही वाटत असलं की चुकीच्या वेळेस मी राजकारणात आलो आहे का, हे आजचं राजकारण बघून वाटतं. पण कधीकधी असं म्हणतात ना की एखादा राजकारणाचा जर बदलायचं असेल तर एकटा आपण नाही बदलू शकत. त्यामुळे आज नवीन पिढीला चांगली संधी आहे चांगल्या विचाराने येऊन हे जे काही चुकीचं चाललं आहे ते बदलण्याची, आणि ती खूप मोठी जबाबदारी असं मला वाटतं. ह्याच्यामध्ये जो तुम्ही शब्द वापरलात की नवीन पिढीसाठी किंवा नव्याने राजकारणात येणाऱ्यांसाठी धोकादायक परिस्थिती आहे आणि नेते मोठे होत आहेत आणि कार्यकर्त्यांना मात्र धोकादायक परिस्थिती आहे, तर हे थोडंसं तुमच्याकडून अधिक समजून घ्यायला आवडेल. जातीवर आणि धर्मावर जेव्हा राजकारण केलं जातं तर त्या जातीचा नेता मोठा होतो, नाहीतर धार्मिक राजकारण आपण जेव्हा करतो, नाहीतर एक धार्मिकता असते आणि एक धर्म अंधता. आम्ही धार्मिकतेवर विश्वास ठेवणारी माणसं आहोत, पण धर्म अंधतावर राजकारण करणारे जे लोक आहेत त्यात तो नेता मोठा होतो. पण आजची परिस्थिती तुम्ही बघितली, जे रिअल इश्यूज आहेत, म्हणजे मी आत्ता तुमच्याशी बोलतोय, आज आपली जी अनएम्प्लॉयमेंट रेट आहे सगळ्यात जास्त आहे.
आत्ता 10वीतून 11वीत जाणारे जी मुलं आहेत त्याच्यामध्ये 30% मुलं 11वीत जातच नाहीत, म्हणजे ते शाळेतून बाहेर पडतात. आणि 12वीतून कॉलेजमध्ये जायचं जो प्रमाण आहे त्याच्यामध्ये 40% मुलं मुली आज शिक्षणापासून वंचित तिथं राहिलेले आहेत. त्यामुळे हे जे काही लोक आहेत म्हणजे 2-3 प्रकार, म्हणजे एज्युकेटेड अनएम्प्लॉईड, म्हणजे जे शिक्षित आहेत पण नोकरी मिळत नाही याचं प्रमाण वाढलं आहे. शिक्षण त्याचं 2 कारणं आहेत, एक तर नोकऱ्या मिळत नाही आणि दुसरं ज्या पद्धतीचं शिक्षण आज दिलं जातं ते एम्प्लॉयबल करण्यासाठी योग्य नाही असा एक तो विषय आहे. आणि दुसरे अनएज्युकेटेड एम्प्लॉईड आहे. आणि हे प्रमाण जेवढं जास्त वाढेल तेवढी सोशल इन्स्टेबिलिटी वाढेल. विकासाबद्दल बोलणं फार अवघड आहे, कारण का ते कृतीतून दाखवावं लागतं की तुम्ही काय करणार आहात. पण हे जाती आणि धार्मिक जे राजकारण आहे ते फक्त भडकवायचं. आता दंगल जर घडवायची असेल, जी आज तुम्ही बघितलं महाराष्ट्रात काही प्रमाणात होतं, घडवणारे एसीत बसतात आणि मार खाणारे हे गरिबाची पोरं असतात. आणि याच्यामध्ये मारणारा पण जो दगड मारत असतो आणि दगड खाणारा पण हा गरिबाचा मुलगा असतं. आणि हे जे काही प्रकारचं राजकारण तसं सोपं असलं तरी महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारं नाही. आणि महाराष्ट्राचं विकासाचा दर आपण बघितला, एक्सपोर्ट जे महाराष्ट्रातून बाहेर होतं ते आपण बघितलं, ग्रॉस व्हॅल्यू क्रिएशन महाराष्ट्राचं बघितलं, तर गेल्या 10 वर्षामध्ये हे घटत चाललेलं आहे. आणि की आता तर सरकारकडे बहुमत आहे. तुम्ही सरकारवर आरोप करत आहात की सरकारच हे सगळं करतं आहे वगैरे वगैरे, पण हे सगळं बहुमत आहे, चांगला राज्यकारभार करण्याची संधी आहे. असं असताना सरकार हे का करेल? काय त्याच्या मागचा उद्देश असतो? बहुमत असलं तरी 3 पक्ष आहेत. तुम्ही आज नेते बघितले त्या पक्षातले जे आज सत्तेत आहेत, कुठंतरी कुरघोड्याचं राजकारण आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आता मगाशी मी टी व्हीवर ऐकत होतो आणि इथं बसूनसुद्धा ऐकत होतो, सकपाल साहेब त्या ठिकाणी बोलले की वरच्या हाऊसमध्ये म्हणजे MLC जिथं असतात तिथं विधान परिषदेमध्ये ज्या उपमुख्यमंत्री बोलत होते आणि मुख्यमंत्र्यांकडे त्या ठिकाणी हातवारे करत होते, ते म्हणाले की तिथं त्यांनी परत एकदा टी व्ही समोर ते आणलं, पण ते तसं नाही आहे. ते बोलत असताना विधान परिषदेमध्ये जे नोटिंग केलं जातं त्याच्यामध्ये ते रजिस्टर होऊन गेलं. हे एक प्रकारचं राजकारण आहे. बाहेर वेगळ्या प्रकारचं राजकारण केलं जातं. मुख्यमंत्री साहेब जेव्हा 2 उपमुख्यमंत्री असतील आणि आता कदाचित एका मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं जातं, त्याच्यामध्ये त्यांच्या आमदारांना आणि नेत्यांना संदेश काय देत आहेत की तुमच्या नेत्याचंच मी ऐकत नाही, जर काम करायचं असेल तर माझ्याकडे तुम्ही या, मग मी तुमचं काम करतो. हे जे कुरघोड्या आज केल्या जातात, म्हणजे एवढं बहुमत असताना सुद्धा, म्हणजे आजच्या इतिहासामध्ये पहिल्याच बजेटमध्ये सरकारबद्दल इतके लोक नकारात्मक झालेत पहिल्या 4 महिन्यामध्ये, असं कधी तिथं झालं नव्हतं. म्हणजे यांना फायर फायटिंगसुद्धा करता येत नाही. आणि तुम्ही जर बघितलं तर एखाद्या मुद्द्यावर वेगळ्या दिशेने जर लोकांचं ध्यान घेऊन जायचं असेल तर औरंगजेबचा मुद्दा आणला, तो फ्लॉप गेला. लोक ते स्वीकारायला तयार नाही. त्यांची जी मेन बॉडी RSS त्यांनीसुद्धा BJPला वाऱ्यावर सोडून दिलं. मग आता दुसरा मुद्दा कुठं आणायचा, तर आता दिशा सॅलियनचा मुद्दा तिथं आणला. आता माझं असं मत आहे की आज जे लोक आहेत त्यांना हाताला काम आणि पोटाला अन्न नाही. शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, महिला आज अडचणीत आहेत, त्यांच्याबद्दल आज बोललं जात नाही, चर्चा केली जात नाही. पण कशावर चर्चा केली जाते तर एक थडगं, नाही तर ह्या विषयावर की तो विषय आज रेलेव्हंटच नाही आहे. आज काय पाहिजे. आणि दुसरं कसं, श्रीमंताला काही फरक पडत नाही. FD असतात, धंदा मोठा असतो, पण आजचं काम आज एखाद्या गरीबाला नाही मिळालं तर अख्खं कुटुंब आज उपाशी राहू शकतं. शिक्षण आज नाही नीट मिळालं तर पुढे त्याला नोकरी चांगली मिळू शकत नाही. त्यामुळे कसं आहे, आपण सगळे सायलोजमध्ये काम करतो. सरकार म्हणून सुद्धा आपण सायलोजमध्ये काम करतो आणि विरोधक म्हणून पण मला कधी कधी वाटतं आम्ही चुकतो की हे काय करतात, त्यांच्या पिचवर आणायला बघतात आम्हाला आणि आम्ही त्यांच्या पिचवर जातो की चला त्यांनी औरंगजेबचा मुद्दा काढला आणि आम्ही त्याला काउंटर करत बसलो. आम्हीसुद्धा काही प्रमाणात स्ट्रॅटेजी बदलल्या पाहिजे आणि कुठेतरी सरकारला सुद्धा जमिनीवर आणावं लागेल की बाबा मुद्द्याचं बोला. आज मुद्द्याचं नाही बोललो तर महाराष्ट्र असाच मागे होत जाईल. आणि आम्ही जेव्हा गुजरातबद्दल सारखं बोलतो ते म्हणतात तुम्ही गुजरातची पब्लिसिटी करता. अरे गुजरात गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या फार पुढे गेलं आहे आणि आपण फार मागे राहिलेलो आहे. लोकसंख्या गुजरातची 7 कोटी आहे, आपण 12 कोटीला आहोत. आणि आपलं जर तुम्ही पर कॅपिटल इन्कम बघितलं ते घटत चाललेलं आहे आणि ही धोक्याची घंटा आहे. खरं आहे. आम्ही असं करायला पाहिजे, आम्ही आवाज उठवायला पाहिजे किंवा आम्ही त्यांच्या अजेंड्यावर जायला नाही पाहिजे, असं जे तुम्ही म्हणताय त्याच मुद्द्यावर मी तुम्हाला घेऊन जातो. अधिवेशनाचा पहिला दिवस अगदी काही दिवसांपूर्वीचीच घटना आहे. तुम्ही मीडिया स्टँडवर येता आणि त्याच्या आधी तुम्ही छावा चित्रपटाशी संबंधित एक ट्विट केलेलं असतं आणि त्यानंतर तुम्ही असं म्हणता की कदाचित माझा अनुभव कमी पडला असेल, त्याच्यामुळे मला जबाबदारी दिली गेली नसेल. तर ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नाराजी,
तुम्ही बोलून दाखवलीत अशी चर्चा संपूर्ण राज्यभर होते, तुम्ही सुद्धा ती ऐकली असेल. अशी खरंच चित्र आहे का तुमच्या पक्षामध्ये? तुम्हाला ज्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत त्यावर तुम्ही समाधानी आहात की नाही? तसं नाही, मी फार भावनिक आहे. ठीक आहे, मी आक्रमक आहे पण मी भावनिक आहे. एखादा विषय मला असं वाटलं की त्याच्यावर खऱ्या अर्थाने पार्टीने स्टान्स घ्यायला पाहिजे होता, नेत्यांनी स्टान्स घ्यायला पाहिजे होता आणि तो घेतला नसेल तर मी फार भावनिक होतो. आज जे महाराष्ट्रात चाललेलं आहे गेल्या 4 महिन्यामध्ये, तसं तर 10 वर्षामध्ये, पण गेल्या 4 महिन्यामध्ये सरकार आल्यानंतर एवढं चांगलं मॅन्डेट असून सरकार एवढ्या मोठ्या चुका करतं आहे आणि त्या चुकीचा परिणाम हा सामान्य लोकांना भोगावा लागतो आहे. त्याच्यात आम्ही पक्ष म्हणून नाही तर आम्ही विरोधक म्हणून ज्या पद्धतीने आक्रमक पद्धतीने मुद्दे मांडायला पाहिजे तसं कुणीच मांडत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कधीतरी आम्हालाही असं वाटतं की हो, म्हणजे एक तर महाराष्ट्र नाराजच आहे आणि आम्ही एखादी ठोस भूमिका घेत नसल्यामुळे मलाही वाटतं पार्टी म्हणून आणि त्याचा एक घटक म्हणून मी सुद्धा नाराज आहे, असा तो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हेतू होता. अच्छा, पण तुम्हाला ज्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत, म्हणजे यातला भावना हा भाग जरी आपण वेगळा काढला, टेक्निकली आपण बघितलं तर तुम्हाला ज्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात असं तुम्ही आत्ता म्हणू शकाल की अजूनही तुम्ही त्या स्टेटमेंटवर आहात? एकतर मला पार्टीने संधी दिली, तिकीट दिलं, प्रचाराला सर्व नेते त्या ठिकाणी आले, त्यांच्या आशीर्वादाने, ताकदीने आणि माझ्या मतदारसंघातल्या लोकांच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने मी आमदार झालेलो आहे. त्यामुळे आमदार म्हणून माझ्याकडे नक्कीच जबाबदारी आहे, पण पार्टीचा पदाधिकारी म्हणून मला कुठली जबाबदारी नाही. आमदार म्हणून आणि या महाराष्ट्राचा एक चांगला नागरिक म्हणून जे मला योग्य वाटतं ते त्या ठिकाणी मी बोलत असून पण ती पक्षाची जबाबदारी तुम्हाला अपेक्षित आहे, मिळणं अपेक्षित आता आहे. त्याला एक प्रक्रिया असते, त्याला एक प्रोसेस असते. आता ती प्रोसेस पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब कदाचित असतील, तुम्ही इच्छा सुप्रियाताई व्यक्तच असतील. केली नसेल कधी. नाही, हे बघा, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा वेगळा असतो. काही इच्छा व्यक्त करतात, काही व्यक्त करत नाही. मी व्यक्त न करणाऱ्यापैकी आहे, पण काम करणाऱ्यापैकी आहे. आणि आज जर आपण बघितलं, कुठली कंपनी घ्या, तुम्ही सरकार घ्या, अधिकारी घ्या, राजकारण घ्या, नाहीतर प्रोफेशनल लाईफ घ्या, जो करतो तोच टिकतो. नुसता जर बोलत राहिला आणि काहीच करत राहिला तो टिकू शकत नाही. तर मला माझ्यावर विश्वास आहे, मी एका विचाराने चाललेलो आहे, मी त्यासाठी कष्ट करतो, मी जे बोलतो ते करून दाखवतो. याच्यात इच्छा व्यक्त करणं की मला हे पद ते पद, हे मात्र माझ्या स्वभावामध्ये नाही. तुम्ही 11 घोटाळे समोर आणलेले होते अधिवेशनाच्या अगदी तोंडावर आणि त्या दिवशी सगळीकडे त्याची चर्चा झाली. मात्र तुमच्या पक्षाकडून त्याला जसा सपोर्ट मिळायला हवा होता तसा मिळाला असं तुम्हाला वाटतं का? कारण योगायोगाने ती फाईल इथं मी आणलेली आहे. हां, म्हणजे तो प्रश्न मी अशा अनुषंगाने बघतो याच्याकडे की ज्यावेळी 10 वर्षांपूर्वी 11 वर्षांपूर्वी ज्यावेळी राज्यातले असतील, म्हणजे अगदी आदर्शसारखा घोटाळा असेल किंवा सिंचन घोटाळ्याचे आरोप होतील किंवा केंद्रामध्ये 2G स्कॅम होता, त्यावेळी सिनियरपासून ज्युनियरपर्यंत, वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत विरोधी पक्षाचे सगळे नेते रान उठवायचे, वेगवेगळ्या पातळ्यांवर त्याच्यावर आंदोलनं व्हायची, पत्रकार परिषदा व्हायच्या, लोक बोलायचे. तुम्ही एवढं स्टफ दिलेलं आहे, एवढा मोठा कंटेंट तुम्ही समोर आणलेला आहे, मात्र त्या अनुषंगाने तुम्ही सोडलात तर तुमचाच पक्ष त्याच्यावर फार सिरियस आहे असं दिसत नाही. नाही, सिरियस नक्कीच आहेत. पवार साहेबांचा पाठिंबा नेहमी राहतो, सुप्रियाताईंचा तिथं राहतो. पण कधी कसं असतं की आता काही लोक म्हणतात रोहित पवार फारच जास्त आक्रमक आहे, रोहित पवारला फार ॲस्पिरेशन आहे, रोहित पवारला फार कमी वेळात मोठं व्हायचं आहे. आता पण रोहित पवार जे बोलतो, जे खरं आहे तेच तिथं बोलतो ना. आता दुसरं, आपण जर टेस्ट मॅचसारखं T20मध्ये खेळायला लागलो तर थोडी आपण तिथं स्कोअर करणार आहोत. आता टाईम बदलतात, विचार तोच ठेवायचा आहे, पण पद्धत तर बदलावी लागेल. आणि ही जी पद्धत आहे कदाचित काही लोकांना आवडत नसावी. आणि त्या म्हणजे कुणाला तुम्ही बोलू शकता? तसं नाही, मी जनरली जे माझ्यावर कॉमेंट करतात, माझ्यावर त्या ठिकाणी बोलतात, अशा लोकांना ते आवडत नसावं. पण त्यांना आवडतं का नाही आवडत याच्यापेक्षा लोकांना काय आवडतं आणि लोकांसाठी काय महत्त्वाचं आहे या हेतूतून मी काम करत आलेलो आहे. त्यामुळे मी जे मुद्दे मांडले, माझ्याकडे पुरावे आहेत. आणि त्या अनुषंगाने तुम्ही जर बघितलं, या सरकारमध्ये कुरगुड्या करण्यास का होईना, पण ते मुद्दे सरकारमधल्या काही नेत्यांनी दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला अडचणीत आणण्यासाठी त्यातले काही मुद्दे तिथं हातात घेतलेले आहेत. पण प्रॉब्लेम एवढाच आहे, फक्त एन्क्वायरी लावतात, त्या नेत्यावर कारवाई करत नाहीत. तुमचं असंही एक स्टेटमेंट होतं की पक्षाचा पाठिंबा असो किंवा नसो, मी आमदार म्हणून माझी कामं करत राहणार. आणि त्याच्याच पुढचं वाक्य तुम्ही असं म्हणालात की मला पवार साहेबांचा पहिल्यापासून सपोर्ट राहिलेला आहे. काय फरक आहे पक्षाचा पाठिंबा असणं आणि पवार साहेबांचा सपोर्ट असणं यामध्ये? नाही, पवार साहेबांच्या विचाराने आम्ही सर्वजण काम करतो. पवार साहेबांकडे बघितल्यानंतर आम्हाला वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळते. आणि पवार साहेब नेहमी महाराष्ट्र
प्रथम मराठी माणूस प्रथम अशा पद्धतीने काम करत आलेले आहेत. आणि जेव्हा केव्हा एखादा मुद्दा मी घेतो जो महाराष्ट्राच्या हिताचा आहे, लोकांचा, पवारसाहेबांचा पाठिंबा त्या ठिकाणी नेहमीच आहे. जेव्हा मी युवा संघर्ष यात्रा 800 किलोमीटरची केली होती, साहेबांचा सपोर्ट तिथं होता. एखादा मुद्दा मी जेव्हा मांडतो, नाही तर माझ्यावर जेव्हा कारवाई केली जाते, कारण का मी लोकांचा मुद्दा मांडतो, जसं ईडीची कारवाई, पवारसाहेब स्वतः वेळात वेळ काढून त्या ठिकाणी आले, पाठिंबा दिला. एक कार्यकर्त्यासाठी एक ती फार महत्त्वाची नाही, पण गोष्ट तुम्ही असते. उदाहरण देऊन सांगू शकलात की एखाद्या गोष्टीला पवार साहेबांचा पाठिंबा आहे पण पक्षातून समर्थन मिळत नाही, नाही. मग कधी असं काय, असे कुठलं उदाहरण? कधी कधी कसं होतं, मग पवार साहेबांचा पाठिंबा असतो, पण आता समजा जेव्हा मी युवा संघर्ष यात्रा करत होतो तेव्हा तिथं कार्यकर्त्यांचा पाठिंबा होता, हे होता, पण ती एक सामाजिक विषय असल्यामुळे कदाचित त्यावेळेस पार्टी इन्व्हॉल्व नाही झाली. लोकांचं मत होतं की पार्टीला सपोर्ट केला, असं नाही. आम्ही शांततेत तिथं चाललो. तिथं कदाचित कम्युनिकेशन गॅप आमच्यात आणि पार्टीमध्ये त्या ठिकाणी असू शकतो, आणि त्यामुळे तो विषय मी त्या ठिकाणी घेतला असला तरी आज आमच्या पक्षामध्ये अतिशय अनुभवी नेते, जयंत पाटील साहेब अनुभवी आहेत, आव्हाड साहेब त्याच्यामध्ये आहेत, देशमुख साहेब आहेत, आणि हे नक्कीच नेहमी नेहमी आम्हाला तिथं मार्गदर्शन करत असतात. हेच अनुभवी स्टाईलमध्ये फरक आहे आमच्या. हेच अनुभवी नेते सरकार विरोधात बोलत नाही असं तुम्ही म्हणाला होतात. हे कोण अनुभवी नेते बोलत नाही त्यातले? नाही, विषय एवढाच आहे, लोकांना माहिती आहे कोण बोलतं आणि कोण बोलत नाही. माझं एकच म्हणणं आहे की लोकांना जर माहीत असेल की अनुभव असताना सुद्धा तुम्ही बोलत नाही, तर माझं एकच मत आहे की बोलायला लागलं पाहिजे, सरकारच्या विरोधात बोललं पाहिजे, लोकांच्या बाजूली बोललं पाहिजे. आता ते कोण अनुभवी नेते हे मला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही, पण या अधिवेशनामध्ये काही लोक आता बोलायला लागलेत, काही उद्या जाऊन बोलतील, पण बोललं पाहिजे, एवढंच माझं मत आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. महाविकास आघाडीचा जो विषय, 2019ला महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि त्यानंतर महाविकास आघाडी सत्तेवर आली. पण आता विरोधात असताना महाविकास आघाडीचं काय भवितव्य तुम्हाला दिसतंय? पुढच्या 3 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये ही महाविकास आघाडी अशीच पुढे जाईल? याच्यामध्ये काही बदल होतील? याच्यात काही डॅमेज होईल, ग्रोथ होईल? काय वाटतं? याच्यात 2 मतप्रवाह आहेत. जेव्हा आपण विधान परिषदेकडे बघतो तिथं जी महाविकास आघाडी, त्याच्यामध्ये फार चांगलं कोऑर्डिनेशन आहे, भांडतात पण एकत्र भांडतात. विधान परिषद आणि विधानसभेमध्ये आपण जर बघितलं तर थोडंसं कोऑर्डिनेशन कमी पडतं. त्यामुळे जर आपण कोऑर्डिनेशन चांगलं ठेवलं तर विधान परिषदेसारखं आपण महाविकास आघाडीमध्ये गाजवू शकतो. विधान परिषद जसे गाजवत आहेत हे सर्व नेते, बरं, विधानसभेसारखं आपण वागलो तर महाविकास आघाडी पुढे राहील असं मला वाटत नाही. अच्छा. तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा निवडून आलात त्यावेळी तुम्ही अगदी 25 वर्षांचा भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या ठिकाणी तुम्ही तिथे विजय मिळवलात. यावेळीसुद्धा तुम्ही अगदी मार्जिन कमी झालं तरीसुद्धा तुम्ही विजय मिळवलात. पण पूर्ण महाराष्ट्राचं जर चित्र आपण बघितलं तर भाजपची ग्रोथ होताना दिसते आहे आणि अजूनही ती ग्रोथ थांबलेली नाही आहे. म्हणजे अगदी 14 पासून आणि आत्ताच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा. तुम्हाला काय वाटतं की काय कारण आहेत, कशामुळे भाजप एवढं वाढत आहे राज्यामध्ये? एक तर आम्ही लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर आमचं सगळ्यांचं मत होतं आपण लोकात गेलं पाहिजे, लोकांशी चर्चा केली पाहिजे, लोकांना काय देता येईल याचं आपण एक त्यांना विजन डॉक्युमेंट दिलं पाहिजे. पण आमच्यातले बरेच लोक तिकीट किती नंबर, किती कोणाला काय दिलं पाहिजे, कसं, याच्यात जरासे गुंतले. ते एक प्रोसिजरल भाग आहे. त्यामुळे काही प्रमाणात साध्या भाषेत बोलायला गेलं तर आम्ही हवेत गेलो. आता काही ठराविक लोक सोडले. पवारसाहेब हे नेहमी जमिनीवर राहणारे व्यक्तिमत्व आहे. पवारसाहेब राहिले, लढले, पण बाकी जी काही कंबाईंड स्ट्रॅटेजी पाहिजे होती, मुद्दे कुठले घ्यायचे, लोकसभेला मुद्दे ठरून होते की समजा सोयाबीनचा मुद्दा, कपाशीचा मुद्दा, मिडल क्लासचा मुद्दा, मग बेरोजगारीचा मुद्दा, संविधानाचा मुद्दा. पण विधानसभेला आपण जर बघितलं तर आमच्यातले बरेच लोक हवेत गेले, आणि हवेत गेल्यामुळे एक काहीतरी वेगळंच बोलतंय, तिसरं काहीतरी वेगळंच बोलतंय. ह्याच्यात महायुतीने काय केलं की एकत्रित काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ठीक आहे गाजरं दाखवली, बरंच काय केलं. आता लाडकी बहीण योजना त्यावेळेस त्यांनी ती लागू केली, ॲडव्हान्समध्ये पैसे दिले 3-3 महिन्याचे, आणि आता सत्तेत आल्यानंतर मात्र म्हणतात ठीक आहे आम्ही विचार करू वगैरे. मला काय सांगायचे, ते फार स्ट्रॅटेजिक पद्धतीने गेले, खोटं पण बोललं पण रेटून बोलले, आणि लोकांना दुर्दैवाने त्या ठिकाणी ते खरं वाटलं. आणि त्याच्यामध्ये काही सोशल इंजिनिअरिंगसुद्धा त्यांनी केलं, गुंडांचा वापर केला, पैशाचा वापर केला, आणि याच्यामुळे ह्या सगळ्या स्ट्रॅटेजींमुळे त्यांना जे यश मिळालं ते दुर्दैवाने आम्हाला ते मिळू शकलं नाही. काही प्रमाणात आमच्याही चुका आहेत, आणि काही प्रमाणात त्यांनी जी स्ट्रॅटेजी वापरली त्यांच्याकडे अर्थकारण, ताकद, सत्ता, प्रशासन, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे खूप मोठ्या. हे फक्त निवडणुकीच्या स्ट्रॅटेजी पुरतं हे मर्यादित आहे असं तुम्हाला म्हणायचं? भाजपची जी ग्रोथ आहे किंवा ओव्हरऑल महायुतीची जी राज्यातली ग्रोथ आहे ती फक्त इलेक्शन आणि त्याच्या आजूबाजूला आखण्यात आलेली स्ट्रॅटेजी एवढ्या पुरतीच मर्यादित आहे की त्याच्या यश पलीकडे? लोकसभेला आलं नाही, विधानसभेला आलं, ठीक आहे. आता एका इलेक्शनमध्ये त्यांना आलं की पुढे येईलच असं नाही ना. त्यामुळे तिथं त्यांनी स्ट्रॅटेजी केली. कसं आहे
की इतक्या चुका यांनी केल्या म्हणजे एक होत्या. उदाहरण तुम्हाला मी याच्या पुढे घेऊन जातो की मागच्याच आठवड्यामध्ये रवींद्र धंगेकर जे पुण्याचे तुमचे माजी आमदार आहेत, त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळी ते असं म्हणाले की आम्हाला जर मतदारसंघासाठी कामं करायची असतील तर सत्तेसोबत जाणं आवश्यक आहे. तर ही जी अशा प्रकारे जाहीरपणे एक आता माजी आमदार सांगतो आणि आपल्याला निधी मिळणार नाही सत्तेसोबत गेल्याशिवाय, अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह समोर येतं. तर असं खरंच आहे का? तुम्हाला पण असा अनुभव आहे का आणि तुम्ही कसं पाहता या सगळ्याकडे? म्हणजे आता सत्तेसाठी सगळे जर विचार सोडून जाणार असतील तर विचारासाठी कोण लढणार? म्हणजे सगळे जर सत्तेत जाऊन बसले आणि दुसरं सांगतो गाडी घ्या, बोट घ्या, विमान घ्या, कॅपॅसिटी आहे का नाही? एका विमानात 300च्या कॅपॅसिटीमध्ये 600 बसलं तर पडेल कुठेतरी जाऊन. तसंच होतं का नाही बघा आता येत्या काळामध्ये. शिंदे गटाचं सुद्धा, दादांचं सुद्धा, भाजपसुद्धा. भाजपमध्ये आज जर बघितलं अनेक 4-4, 5-5 टर्मचे आमदार आहेत, बसलेत नुसते. आणि कोणाला तिथं मंत्रिपद मिळाले, समजा विखे पाटील साहेब कुठल्या पक्षात होते, नितेश राणे कुठल्या पक्षात होते, आमचे अध्यक्ष कुठल्या पक्षात होते. आता तिथं एखादा जर लॉयल RSSचा, BJPचा एका व्यक्तीला ते संधी दिली असती तर संघटनेला फायदा झाला असता. त्यामुळे त्यांना जेवढी गर्दी करायची आहे तेवढी त्यांनी केली तरी काही फरक पडत नाही. आणि तुम्हाला एक सांगतो, जे कारणं देतात ना की आम्ही विकासासाठी गेलो, त्याचं खरं कारण जर तुम्ही बघितलं त्यांचं वेगळंच असतं. त्यांना अडचण असते आणि अडचण मित्राची तरी असते, स्वतःची तरी असते, नाही तर कोणाला तरी काहीतरी उद्या जाऊन दबाव आणला जाऊ शकतो आणि त्या अनुषंगाने त्यांनी तो निर्णय तिथे घेतला जातो. अच्छा, पण आमदारांना निधी मिळत नाही विरोधी पक्षाच्या, हे खरं आहे का? तुम्हाला निधी मिळतो का? सत्तेतल्या आमदारांना तरी आता कुठं मिळतोय, आम्हाला तर मिळत नाही ती वेगळी गोष्ट आहे. आता माझं थोडंसं मतदारसंघ वेगळा आहे, तिथं आमचे विरोधक आता सभापती झालेत हो. आणि ते काम कमी आणि माझं कामं थांबवतात जास्त, त्याच्यामध्ये मग्न असतात. पण तो त्यांचा विषय झाला. पण राहिला प्रश्न सत्तेतल्या आमदारांना, तुम्ही जाऊन विचारा कोणाला कामं होतात का गेल्या 4 महिन्यामध्ये. 2.5 वर्षामध्ये नुसती कामं मंजूर केली, त्याला निधी दिला नाही. 90,000 कोटीचा तर देव बाकी आहे, सरकारकडे तिथं पैसा नाही. कॅपिटल आउटले जर बघितला गेल्या वेळेस 1,10,000 कोटीचा होता, आता 93,000 crore आणलेला आहे. म्हणजे तुमच्याकडे पैसा नाही, त्यामुळे आहे त्या आमदारांना कामं होणार नाही. आणि अपेक्षा कोणाच्या जास्त आहे? सत्तेतल्या आमदारांच्या. आता या अपेक्षेचा भंग कधी होणार? पुढच्या 1 वर्ष 2 वर्षात भंग होतो का नाही? सत्तेसाठी गेलाय तुम्ही, विकासासाठी गेलाय, त्यांचीच कामं तिथं होणार नसतील. आणि दुसरे जे मंत्री झालेत त्यांना माहिती आहे 2.5 वर्षासाठी मंत्री झालेत. आता एक आदिवासी विभागाचं तुम्हाला सांगतो, कॉन्ट्रॅक्टर मंत्र्यांना भेटले, अधिकाऱ्यांना भेटून मग एक कॉन्ट्रॅक्टर म्हणला 5% देतो, दुसरा म्हणला 9% देतो, 10%, 10%ला फायनल झालं. आणि ते फायनल झालेलं काम विरोधकाच्या मतदारसंघामध्ये सुरू झालं आणि काही प्रमाणात सत्तेतल्या आमदारांना, पण आमदारांना सुद्धा माहीत नाही. म्हणजे मंत्रीसुद्धा 2.5 वर्षाचं टार्गेट असल्यामुळे जेवढं हात धुवून घेता येईल तेवढा प्रकार त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्यामुळे हे अतिशय, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल सत्ता एकदम स्ट्रॉंगली त्यांची आली, पण पहिल्याच बजेटमध्ये कसं वाटोळं झालं बघा त्यांचं. इथं फक्त सुरुवात आहे, हळूहळू बघा काय होतं. दबाव आणला जाऊ शकतो आणि त्या अनुषंगाने त्यांनी तो निर्णय तिथे घेतला जातो. अच्छा, पण आमदारांना निधी मिळत नाही विरोधी पक्षाच्या, हे खरं आहे का? तुम्हाला निधी मिळतो का? सत्तेतल्या आमदारांना तरी आता कुठं मिळतोय, आम्हाला तर मिळत नाही ती वेगळी गोष्ट आहे. आता माझं थोडंसं मतदारसंघ वेगळा आहे, तिथं आमचे विरोधक आता सभापती झालेत आणि ते काम कमी आणि माझं कामं थांबवतात जास्त, त्याच्यामध्ये मग्न असतात. पण तो त्यांचा विषय झाला. पण राहिला प्रश्न सत्तेतल्या आमदारांना, तुम्ही जाऊन विचारा कोणाला कामं होतात का गेल्या 4 महिन्यामध्ये. 2.5 वर्षामध्ये नुसती कामं मंजूर केली, त्याला निधी दिला नाही. 90,000 कोटीचा तर देव बाकी आहे, सरकारकडे तिथं पैसा नाही. कॅपिटल आउटले जर बघितला गेल्या वेळेस 1,10,000 कोटीचा होता, आता 93,000 crore आणलेला आहे. म्हणजे तुमच्याकडे पैसा नाही, त्यामुळे आहे त्या आमदारांना कामं होणार नाही. आणि अपेक्षा कोणाच्या जास्त आहे? सत्तेतल्या आमदारांच्या. आता या अपेक्षेचा भंग कधी होणार? पुढच्या 1 वर्ष 2 वर्षात भंग होतो का नाही? सत्तेसाठी गेलाय तुम्ही, विकासासाठी गेलाय, त्यांचीच कामं तिथं होणार नसतील. आणि दुसरे जे मंत्री झालेत त्यांना माहिती आहे 2.5 वर्षासाठी मंत्री झालेत. आता एक आदिवासी विभागाचं तुम्हाला सांगतो, कॉन्ट्रॅक्टर मंत्र्यांना भेटले, अधिकाऱ्यांना भेटून मग एक कॉन्ट्रॅक्टर म्हणला 5% देतो, दुसरा म्हणला 9% देतो, 10%, 10%ला फायनल झालं. आणि ते फायनल झालेलं काम विरोधकाच्या मतदारसंघामध्ये सुरू झालं आणि काही प्रमाणात सत्तेतल्या आमदारांना, पण आमदारांना सुद्धा माहीत नाही. म्हणजे मंत्रीसुद्धा 2.5 वर्षाचं टार्गेट असल्यामुळे जेवढं हात धुवून घेता येईल तेवढा प्रकार त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्यामुळे हे अतिशय, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल सत्ता एकदम स्ट्रॉंगली त्यांची आली, पण पहिल्याच बजेटमध्ये कसं वाटोळं झालं बघा त्यांचं. इथं फक्त सुरुवात आहे, हळूहळू बघा काय होतं. ठीक आहे, पहिल्यांदा अगदी तुम्ही आयडिओलॉजिकल वॉर हा एक आपल्या बोलण्यामध्ये विषय आलेला होता. आणि आत्ता काही दिवसांपूर्वीच जे माजी खासदार होते काँग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर, त्यांचं एक स्टेटमेंट असं आलेलं होतं की शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याऐवजी आम्ही अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये जातो आहोत, कारण तो सेक्युलर पक्ष आहे. म्हणजे 2019 पासून एक सरळ एक डिवाईड असं दिसत होता की पुरोगामी महाविकास आघाडी आणि हिंदुत्व आणि या सगळ्या लाईनवर चालणारी महायुती.
पण आता तुमची पुरोगामित्वाची आणि सेक्युलर असण्याची स्पेससुद्धा अजित पवारांच्या रूपाने महायुतीने घेतलेली असल्यामुळे सेक्युलर नेत्यांना सुद्धा एक पाथवे मिळालेला आहे आणि हिंदुत्वाच्या लाईन म्हणजे दोन्ही मार्ग दोन्ही प्रवाह आपले आहेत असं म्हणत महायुतीकडे जाण्याचा सोय एक प्रकारे महाराष्ट्रातल्या नेत्यांना झालेली आहे. जे ऑपरेशन कमळविषयी बोललं जातं त्याचा एक मागचा मार्ग किंवा अजून एक वेगळं एक्सटेन्शन म्हणून त्याच्याकडे आपण बघितलं जाऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या माझं एकच मत आहे की त्यांचे जे नेते आहेत त्या पक्षाच्या नेत्यांना आपण बोलवावं स्टेजवर आणि धार्मिकता आणि धर्म अंधता याचा फरक एकदा तुम्ही विचारावा. त्याच्याचबरोबर सावरकरांबद्दल त्यांचं मत काय उघड लोकांसमोर त्या ठिकाणी त्यांनी सांगावं आणि ते जे मत असेल ते भाजप स्वीकारतं का नाही हे पण त्या ठिकाणी आपल्याला बघता येईल. खरं आहे. म्हणजे तो वैयक्तिक त्यांचा विषय सोडून द्या, मात्र आता विधानसभेला सुद्धा जी सेक्युलर मतं होती किंवा जे पुरोगामी होते, जे यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे जे सगळे मतदार होते, त्यांना जो काही एक मेंटल ब्लॉक होता महायुतीबरोबर जाण्यामध्ये, तो अजित पवारांच्या रूपाने दूर झाला आणि त्याचा फायदा झाला महायुतीला, असं तुम्हाला वाटतं की नाही? नेत्यांच्या बाबतीत नक्कीच तिथं झालेलं आहे, पण एक तुम्ही समजून घ्या की ह्याच्यामध्ये एक स्ट्रॅटेजी आहे. आता ह्या स्ट्रॅटेजीला दोन भाग आहेत. एक दंगेकरांचा तुम्ही मुद्दा घेतला तर दंगेकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला का? नाही केला. त्यांना जायचं होतं पण ते नाही गेले. ते कुठल्या पक्षात गेले? शिंदे गटात गेले. का? तिथं रासने म्हणून एक व्यक्ती आहेत, ते BJPचे आहेत. आता ते शिंदे गटात गेले. मग 29ची सुरुवात तिथं सुरू झाली की उद्या शिंदे गटातून आमदारकी दंगेकरांना तिथून मिळेल, रासनेंनाही BJPकडनं मिळेल. म्हणजे हे जे काही स्ट्रॅटेजी चालले ना, सगळे आपापलं सोयीचं राजकारण तिथं बघतायत. ते चितगावकर असतील, त्यांनी सुद्धा ते त्या ठिकाणी सोयीचं राजकारण बघितलं असेल. सगळे आपापली सोय बघतात आणि त्या पद्धतीने काम करतात. दुसरं एक तुम्ही समजून घ्या की जे महिलांना इलेक्शनच्या काळामध्ये म्हणजे जे लाडकी बहीण योजना आणली, कारण दुसरं काय झालं, ग्रामीण भागामध्ये आर्थिक व्यवस्था अतिशय हलाखीची झालेली. कपाशीपासून सोयाबीनपासून तूरपासून सगळंच तुम्ही घ्या, त्याला भाव नसल्यामुळे शेतकऱ्याला ते परवडत नाही. आणि तुम्ही शहरी भागामध्ये आलात तर मिडल क्लास नाही तर अनऑर्गनाइज सेक्टर आहे, तिथं मोठ्या प्रमाणात तणाव आहे. अचानक तुम्हाला 3-3 महिन्याचा ॲडव्हान्स मिळाल्यानंतर आमच्या माता भगिनी काही प्रमाणात त्यांना असं वाटलं की सरकारकडनं निधी येतो हा कायम राहावा, यासाठी आपण मतदान करावं. त्यामुळे हे जे काही इलेक्शन झालं त्यात जे यश मिळालं ते यश ते काही प्रमाणात अशा काही योजना आणल्या ज्याच्याने कुठंतरी लोकांना प्रभावित केलं गेलं आणि हे लॉंग टर्म टिकणारं नाही. नेते काय निर्णय घेतात याच्यापेक्षा आता लोक या बाबतीत काय विचार करतात. कारण दुसरं कसं आहे, पण म्हणजे सेक्युलर मतं किंवा यशवंतराव चव्हाणांची विचारसरणी मानणारा एक वर्ग अजित पवारांच्या मागणे किंवा त्यांच्या निमित्ताने महायुतीकडे गेला असं तुम्हाला वाटतं की नाही वाटत? या इलेक्शनचा रिझल्ट बघता त्याला विचार हा विषय नव्हता, अर्थकारण विषय जास्त होता. म्हणजे गेला नाही असं ज्या पूर्णपणे जाणारच नाही. नेते गेले म्हणजे त्याचा अर्थ विचार, त्या विचाराची लोक मतदार तिकडे शिफ्ट झाले असं नाही. पण आर्थिक धोरण जे त्या काळामध्ये विविध ठिकाणी, जसं की आम्ही कर्जमाफी देऊ शेतकऱ्यांना, आम्ही जे बेरोजगार युवा आहेत त्यांना भत्ता सुरू करू, आम्ही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना 2100 देतो 2500 देऊ, हे जे काही सांगितलं त्यामुळे तो निकाल लागला. त्यामुळे तो फक्त विचाराचा होता असं समजू नका. काही प्रमाणात जे धोरण आणि स्वप्न दाखवले याच्यामुळे सुद्धा यांना यश आलेलं आहे. अच्छा, दुसरी महत्त्वाची आणखी एका विषयाकडे तुमचं लक्ष मला घेऊन जायचं आहे. ज्यावेळी राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडली आणि त्याला आता बराच काळ उलटून गेलेला आहे. त्याच्यानंतर 2 निवडणुकासुद्धा झालेल्या आहेत आणि त्याचं पुढे जे काही व्हायचं ते झालेलं आहे. पण आत्ता आम्ही जे चित्र बघतो की पवार कुटुंबियांमध्ये एवढं सगळं होऊनसुद्धा खूप चांगले संबंध आपल्याला असल्याचं बघायला मिळतं. या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे योगायोगाने ज्यावेळी समोरासमोर आले त्यावेळी दोघांनीही काही एकमेकांना नजरानजर करणं टाळलं किंवा न भेटता ते निघून गेले. पण पवार कुटुंबांच्या बाबतीत मात्र असं होत नाही. म्हणजे तुम्ही एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला जाता वगैरे वगैरे वगैरे. तर हा फरक कशामुळे आहे नेमकं? म्हणजे काय असं वेगळेपण आहे की ज्याच्यामुळे पवार फॅमिलीमध्ये एवढे छान रिलेशन्स राहतात आणि इतरांमध्ये मात्र राहत नाहीत? म्हणजे हे पण 2 माजी मुख्यमंत्री आहेत, 2 पक्षप्रमुख आहेत, मोठा अनुभव असलेले नेते आहेत, मात्र ती कटुता ते संपू शकली नाहीत. पवारांमध्ये ती संपवली का आलीच नाही? कौटुंबिक जीवनामध्ये स्वार्थ नसावा हे आम्हाला लहानपणीपासून शिकवलेलं आहे. आणि भारतीय संस्कृती काय हे आम्हाला लहानपणीपासून आमच्या आधीच्या पिढीला आणि आमच्या पिढीला शिकवल्यामुळे तो तुम्हाला फरक व्यक्तिगत जीवनामध्ये दिसत नाही. राजकारणामध्ये राजकीय निर्णय आपापल्या लेवलला असतात. त्यामुळे कदाचित आमच्यामध्ये पवार कुटुंबामध्ये व्यक्तिगत नाही तर कौटुंबिक जीवनामध्ये जे आमचे सिनियर्स आहेत
त्यांनी जे काही आम्हाला शिकवण दिलेली आहे ते अजूनसुद्धा जिवंत आहे, त्याचं स्वागतच आपण केलं पाहिजे. आता 10 तारखेला जय माझा जो भाऊ आहे त्याचं एंगेजमेंट आहे, तिथं आम्ही सर्वजण जाणार आहोत. म्हणजे हे कौटुंबिक जीवन झालं. आता कौटुंबिक जीवन हे व्यक्तिगत झालं आणि राजकारण हे वेगळा विषय झाला. त्यामुळे राजकारण आणि कौटुंबिक जीवन हे मिक्स झालं नाही पाहिजे असं आमचं मत आहे. जसं की आपण धार्मिक विषय आणि राजकारण मिक्स नाही झालं पाहिजे असं आपण बोलतो, तसंच कुटुंब आणि राजकारण हे वेगळं राहिलं पाहिजे. त्या पद्धतीने आम्ही तसं ठेवण्याचा प्रयत्न करतो. वारंवार अशी चर्चा होते की कदाचित शरद पवारांचा पक्षसुद्धा भाजपबरोबर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करेल की काय, आणि मग तुम्हाला वारंवार स्पष्टीकरण द्यायला लागतं की आम्ही काही झालं तरी भाजपबरोबर जाणार नाही, आत्तापर्यंत कधी गेलो नाही. तर तुमच्याच पक्षावर अशी शंका का घेतली जाते वारंवार असं तुम्हाला वाटतं? आता तसं वातावरण केलं जातं, तसे प्रश्न विचारले जातात. तुम्ही जर आम्हाला तसे प्रश्न नाही विचारलं तर आम्ही उत्तर देणारच नाही. आता हे इतर कुणालाच विचारले जात नाही, म्हणजे ते फक्त तुमच्याच बाबतीत का होतं असं? आता काय माहिती, आता शेवटी मग त्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर की तसे सिग्नल दिले जातात हे त्याच्या मागचं कारण असेल. असं कोणी सिग्नल दिलेत तिथे? मग कदाचित असंही होऊ शकतं की जेव्हा आपण बघतो, म्हणजे तुमच्या लेवलला नाही पण वरच्या लेवलला कुठंतरी असे चर्चा आहे की वरून सिग्नल दिले जातात की असाच प्रश्न हा यांना विचारा, आणि तो प्रश्न आम्हाला विचारल्यानंतर आम्ही गप्प बसलो, चर्चा अजून वाढेल, त्याचं उत्तर देणं आणि विषय संपवणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं असतं. म्हणून आम्हाला उत्तर द्यावं लागतं. पण उत्तर देऊन सुद्धा तोच प्रश्न परत केला जातो, परत उत्तर द्यावं लागतं आणि हे संपतच नाही. अच्छा, ठीक आहे. आपण वेळ आपली संपत आलेली आहे. महाराष्ट्राचा विकास हा जर अजेंडा घेऊन आपण बोललो तर अगदी थोडक्यात महाराष्ट्रात आत्ता जे काही घडतं आहे त्या तुलनेमध्ये तुम्हाला काय वाटतं, कुठले टॉप 3 प्रायोरिटीज सरकारच्या असल्या पाहिजेत तुम्हाला जो महाराष्ट्र घडवायचा आहे, तुमच्या स्वप्नातला जो महाराष्ट्र आहे त्यासाठी? एक तर आता लगेच एज्युकेशनवर आपल्याला काम करावं लागेल. कालच एक मंत्री महोदय म्हणाले की आपल्याला सेंट्रल जो सिलेबस आहे CBSE तो स्वीकारावा लागेल. हे अतिशय चुकीचं आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीला महाराष्ट्र स्टेट बोर्डचा जो आपला सिलेबस आहे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन आपल्याला करावं लागेल. मराठीला महत्त्व द्यावं लागेल, पण मराठीबरोबर कमर्शियल लँग्वेज जी आहे इंग्लिश आणि हे त्यालाही सुद्धा तितकंच महत्त्व द्यावं लागेल. प्रॅक्टिकल एज्युकेशनला महत्त्व द्यावं लागेल. त्यामुळे एज्युकेशनवर आत्ता आत्ता काम करावं लागेल. इन्व्हेस्टमेंट पगार सोडून आपल्याला शाळा बांधाव्या लागतील. म्हणजे 50% खोल्या नाही आहेत, टॉयलेट्स नाहीत, बरंच काय. त्यामुळे याच्यावर आज आपल्याला काम करावं लागेल. आणि हे जे काही सायलोमध्ये आपण काम करतो, जसं की इंडस्ट्रीला काय पाहिजे हे हायर टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टरला काहीच माहीत नाही आणि डिपार्टमेंटला माहीत नाही, आणि ते हायर टेक्निकल एज्युकेशनला माहिती नसल्यामुळे प्रायमरीकडनं काय अपेक्षित आहे हे माहीत नाही. त्यामुळे हे प्रायमरीपासून तर हायर टेक्निकल एज्युकेशन ते इंडस्ट्रीपर्यंत यांनी एकत्रित राहून एक लाँग टर्म धोरण करावं लागेल. कारण काल परवा तुम्ही बघितलं असेल, एक मोठे इंडस्ट्रियलिस्ट म्हणाले की येत्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केल्यामुळे मिडल लेवल IT जे मॅनेजर्स आहेत ते मॅनेजर आम्हाला लागणारच नाहीत. आणि भारतात आणि महाराष्ट्रात अनफॉर्च्युनेटली मिडल लेवल IT मॅनेजर सगळ्यात जास्त आहेत. म्हणजे आहे त्या लोकांना नोकऱ्या मिळेना, आणि ज्या नोकऱ्या आहेत त्या पण जाण्याची भीती आहे. तर अतिशय मोठा धोका आहे. त्यामुळे एज्युकेशनवर काम करावं लागणार, इंडस्ट्रीवर काम आपल्याला करावं लागणार आहे, आणि ग्रामीण आणि शहरी डिवाईड जो आहे म्हणजे त्या भागाचा, म्हणजे त्या जिल्ह्याचा त्या भागाचा एक बॅलन्स इकॉनॉमिक आपल्याला डेव्हलपमेंट प्लॅन बनवून त्या पद्धतीने तिथं काम करावं लागेल. त्याच्याचबरोबर मला असं वाटतं की शेतीमध्ये सुद्धा मोठे बदल हे करण्याची जरूरत आहे. भावांतर योजना जर आपण आणू शकलो तर आत्महत्या ह्या कमी होतील, आणि एकदा लोकांच्या हातात पैसा आला तर सुबत्ता नक्कीच त्या ठिकाणी येते. आणि राजकीय दृष्टिकोनातून मला असं वाटतं की आज हे सरकार असेल, दुसऱ्याचं सरकार आलं तर सरकारमध्ये 5 मुद्दे जे कोणी आपण ठरवू की बाबांनो याच्यावर राजकारण करायचं नाही, जसं अमेरिकेमध्ये काही प्रमाणात होतं, तसं जर एक प्रथा आपण महाराष्ट्रामध्ये आणली, नाही आपण या विषयाकडे हात नाही घालणार, तर मला असं वाटतं की एक म्हणजे चांगल्या पद्धतीचं राज्य आपल्याला येत्या काळामध्ये, म्हणजे आपल्याला पोटेन्शियल आहे, लोकात क्षमता आहे, ताकद आहे, पण फक्त सत्तेत येण्याच्या नादात जे राजकारण आता खालच्या लेवलला चाललं आहे त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी आता खराब होत चाललेल्या आहेत. त्यामुळे या बाबतीतली दक्षता ही येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना त्या ठिकाणी घ्यावी लागेल. अगदी शेवटचा प्रश्न, पवारांची पहिली पिढी राजकारणात आली, त्यांचा बहुतांश काळ हा सत्तेमध्ये गेलेला आहे. दुसरी पिढी आली, त्यांचा सुद्धा बहुतांश काळ सत्तेमध्ये गेला आहे. तुमच्या करिअरच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत तुमचा बहुतांश काळ हा विरोधामध्ये गेलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, रोहित पवार सत्तेमध्ये कधी दिसतील आणि कुठल्या प्रकारे दिसतील? तुम्हाला सांगतो, स्कूलमध्ये असताना 9वीपर्यंत मला कधीच चांगले मार्क नाही आले. मला त्याला संघर्ष सगळ्यांनाच करावा लागतो. संघर्ष करून 10वीत 11वी 12वीत चांगले मार्क्स आले.
दुसरं व्यवसायाची जीवनाची सुरुवात झाली तेव्हा मी मायनसपासून सुरुवात केली 2007 काळात. मला बाहेर जायचं होतं, शिकायला जाता आलं नाही. तिथून आत्तापर्यंत व्यवसायामध्ये चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी कुठल्याही गोष्टीमध्ये एंटर करतो तेव्हा चुकीचाच काळ सुरू असतो, नाही तर मायनसमध्ये असतो. आता मी राजकारणात आलो आहे, मायनस आहे, पण मला विश्वास आहे असंच मी लढत राहिलो तर चांगलं राहील. राजकारणात आलो आहे तर डेफिनेटली गोल हे चांगलंच त्या ठिकाणी ठेवता येईल. पदापेक्षा मला असं वाटतं की एक अशा लेवलला आपल्याला जावं लागेल की उद्या जाऊन कुठलाही निर्णय घेत असताना त्या निर्णयामध्ये एक महत्त्वपूर्ण जबाबदारी म्हणा, नाही तर एक निर्णय घेण्याची क्षमतापेक्षा एखादं ती जबाबदारी माझ्यासारख्यावर असावी की ते निर्णय घेण्यामध्ये मी तिथं असावं, एवढीच माझी इच्छा आहे. आणि एक सांगतो, ठीक आहे, काळ जिथं चढ असतो तिथं उतार पण असतो. काही गोष्टी वर जातात त्या परत खाली येतात, पण फक्त याच्यामध्ये जेव्हा आपण चढत जातो असं व्हायला नको की एकदम पीकवर गेलो तेव्हा आपण उतरलो आणि नंतर कळलं की आता स्लोपच लागला. त्यामुळे आपण जर विचाराला पक्का राहिलो तर आता ठीक आहे, खड्ड्यात हो, म्हणजे कधी ना कधीतरी वर काळ जाईलच असं मला वाटतं. शुभेच्छा तुम्हाला, मोठं करिअर आहे इथून पुढे. धन्यवाद. आणि तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि त्या सगळ्याबद्दल खूप खूप आभार. आणि यानंतर आपण प्रज्ञाकडे जाऊया. मला वाटतं प्रेक्षकांनाही काही प्रश्न विचारायचे असतील. सरिता मॅम प्रश्न विचार. रोहितजी, आपण अनुभवी नेत्यांबद्दल बरंच काही बोललात. आपली काही नाराजी किंवा ज्या पद्धतीनं आपल्याला आक्रमकता त्यांच्याकडनं अपेक्षित आहे ती आपल्याला पक्षात दिसत नाही असं सुद्धा आपण म्हटलं. मला 2 प्रश्न आहेत की ही भावना फक्त तुमची एकट्याचीच आहे पक्षातली की शरद पवार झाले किंवा इतर मंडळी जी झाली त्यांनासुद्धा असंच कुठंतरी वाटतंय? हा झाला पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, अशीच काही अनुभवी नेते मंडळी ही तुमच्या पक्षातून लवकरच दुसऱ्या पक्षात जाणार असं म्हटलं जात आहे, त्यात तुम्हाला किती तथ्य वाटतं? पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर मी एक कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी नेत्यांच्या मनात काय हे मला कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी सांगता येणार नाही. पण कार्यकर्त्यांच्या मनात काय हे नक्कीच तुम्हाला सांगतो. कार्यकर्त्यांच्या मनात आहे की आता आपल्याला दिशा द्यावी लागेल, आपल्याला लढावं लागेल, कशा पद्धतीने पुढं जायचं हे ठरवावं लागेल आणि त्या पद्धतीने आपण जर पुढं गेलो तर आपल्याला यश मिळेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे लढायला तर ते तयार आहेत, फक्त दिशा दाखवण्याची आज जरूरत आहे. आता राहिला दुसरा प्रश्न, मला वाटत नाही कुठला नेता पक्ष सोडून जाईल. जे सगळे अनुभवी नेते आहेत ते विचाराला प्रामाणिक नेते आहेत. पवारसाहेबांना ते सोडणार नाही. अनेक वर्ष पवारसाहेबांबरोबर राहिलेले आहेत. अशा चुकून असं होणार नाही, पण चुकून जर कुणी सोडून गेलं आणि वाईट काळामध्ये सोडून गेलं तर लोक त्या नेत्याबद्दल नकारात्मक चर्चा करू शकतील आणि मला वाटत नाही आमच्या पक्षातून कुणी सोडून जाईल. रोहित पवारजी, महाराष्ट्राच्या राजकारणाची सध्या एवढी सरमिसळ झाली आहे की खूप कमी चेहरे, खूप कमी आश्वासक चेहरे असे आहेत जे विचारधारा आणि पक्षनिष्ठेच्या पालखीचे भोई आहेत. त्यापैकी एक तुम्ही आहात. पुढचा प्रवास सोपा नाही असं तुम्ही इथे बसून म्हणताय, पण त्या प्रत्येक संकटांना तुम्ही एवढ्याच धीरोदात्तपणे सामोरे जाल याची खात्री आहे. तुम्हाला मनापासून शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी आणि इथे आलात त्याबद्दल आभार. आणि यानंतर मी व्यासपीठावर आमंत्रित करते ABP नेटवर्कचे ग्रुप अकाउंट डिरेक्टर निशांत चतुर्वेदी यांना आणि त्यासोबतच BVG इंडिया लिमिटेडचे COO योगेश अत्रे यांना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.